आपल्या मालवण सहित मालवण आचरा त्याच्या पुढे अगदी देवगड ते अगदी रत्नागिरी पर्यंत हा संपूर्ण किनारपट्टीचे जे गाव आहेत, त्यानंतर चौके असेल, आंबडोस असेल, नांद्रुक असेल, या सगळ्या जांभ्या दगडाचे गाव, जांभ्या दगडाच्या खाणी ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या सगळे गाव आणि किनारपट्टी यावर परप्रांतीय भूमाफियांचा डोळा काही वर्षापासून राहिलेला आहे। आणि ह्या परप्रांतीय भूमाफियांच्या घशात आपली कोकण किनारपट्टी आणि आपल्या कोकणातला जांभा दगड असलेले गाव घालण्यासाठी दुर्दैवाने गद्दार गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परप्रांतीय भूमाफियांच्या घशात आपलं कोकण सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून घालायचा कुटील डाव जो आखलेला आहे। 4 मार्च 2024 ला GR काढला। त्यांना वाटलं विनायक राऊत निवडणुकीमध्ये बिझी, वैभव नाईक निवडणुकीमध्ये बिझी, तिकडे आमचे राजन साळवी, भास्कर जाधव हे सगळ्यांना आता निवडणुकीच्या समोर आपला GR वाचायला काही संधी मिळणार नाही। आणि म्हणून अशा वेळेला त्यांनी गपचूप 4 मार्च 2024 ला संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि कोकणातले जांभ्या दगडाचे गाव उद्ध्वस्त करायचं कोकण आणि परप्रांतीयांचं राज्य ह्या कोकणवर निर्माण करायचं हा कुटील डाव जो आखला। त्यासाठी सिडको प्राधिकरणाचा अंमल आपल्या मालवण शहरावर आहे, बाजूच्या आचरा गावामध्ये आहे, देवबाग मध्ये आहे, पुढे केळूसला आहे। हे सगळे गाव सिडको मध्ये असणार। आमच्या नगरपालिकेने काय चूक केली, आमच्या ग्रामपंचायतीचं काय चुकलं, पण त्यांना ग्रामपंचायती ठेवायच्या नाही, त्यांना नगरपालिका ठेवायची नाही, तर सिडको नावाचा तो ब्रह्मराक्षस आणला की ज्याचं कंट्रोलिंग थेट महसूल मंत्र्याच्या हातात असतं। त्या सिडकोच्या माध्यमातून ग्रामपंचायती कालबाह्य होतील, सरपंच गेले, उपसरपंच गेले आणि सिडको लागू केल्यानंतर गावातल्या हजारो हेक्टर जमीन सिडकोच्या माध्यमातून थेट डायरेक्ट आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा अधिकार सिडकोला आहे। त्यामध्ये DC रूल तयार करतील, त्यामध्ये रिझर्वेशन टाकतील आणि मग मालवणचं अस्तित्व संपलं, कोळमचं अस्तित्व संपलं, बाकीचे सगळे आजूबाजूचे गाव संपले आणि हा सिडकोने अतिरिक्त जी जागा घेईल ना ती त्या परप्रांतीय भूमाफियांना कवडीमोल किमतीने, वारे माप किमतीने देईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।